शहापूर तालुक्यातील आदिवासी कातकरी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्लभ महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी आज श्रमजीवी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शहापूर तालुक्यातील अनेक पात्र महिलांचे ई-KYC तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित राहिले आहे। त्यामुळे या महिलांना योजनेचा लाभ आणि सन्मान निधी मिळवण्यात अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेने केला आहे। या पार्श्वभूमीवर संघटनेच्या वतीने लाडक्या बहिणींचा मोर्चा काढून एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी शहापूर यांच्यामार्फत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात शहापूर तालुक्यातील सर्व पात्र महिलांचे बंद किंवा प्रलंबित असलेले ई-KYC तात्काळ सुरू करून पूर्ण करावे। ई-KYC आणि इतर तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित असलेला सन्मान निधी तात्काळ वितरित करावा। तसेच प्रलंबित प्रकरणासाठी विशेष कालबद्ध मोहीम राबवून प्रत्येक पात्र महिलेचा योजनेचा लाभ मिळवून द्यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत। शहापूर तालुक्यात हा मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग असून अनेक दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये इंटरनेट, मोबाईल नेटवर्क आणि बँकिंग सुविधेचा अभाव आहे। त्यामुळे ऑनलाईन प्रक्रियेमुळे गरीब आणि आदिवासी महिलांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू नये, अशी मागणी संघटनेने केली आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आज आपण श्रमजीवी संघटनेने शहापूर पंचायत समितीवर जो मोर्चा काढला होता त्या संदर्भात आपण काय सांगाल? आम्ही श्रमजीवी संघटनेच्या मार्फत मोर्चा काढला। लाडकी बहीण योजना सुरू तर झाली, पण काही त्रुटी असल्या कारणाने KYC झाली नाही। त्याच्यामध्ये आमचा सन्मान निधी जो आमच्या महिलांपर्यंत पोहोचत होता तो बंद केलं, सरकारने बंद केले। आणि काय त्रुटी असेल तर त्यांनी ते सांगावं, ते आम्ही सुधारणा करू त्याच्यामध्ये। मग BDOने तुम्हाला आता भाऊ काय आश्वासन दिलं? आजच्या मोर्चामध्ये शहापूर तालुक्याचे BDO सन्मान्य राठोड साहेब आणि महिला बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी साखरे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले। आम्ही जे माननीय मुख्यमंत्री यांना जे निवेदन दिलेलं आहे, त्याचबरोबर आदित्य तटकरे ज्या महिला बालविकासचे मंत्री आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे, ते निवेदन ते सरकारपर्यंत पोहोचवणार आहे। आणि सरकारकडनं तात्काळ ई-KYC सुरू झाली पाहिजे आणि ज्या महिला वंचित राहिलेल्या आहेत त्यांना, ज्या पात्र असूनही वंचित राहिलेल्या आहेत, खास करून कातकरी, आदिवासी आणि गरीब या महिलांना त्यांचा निधी मिळावा म्हणून आम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क।